मकर संक्रांत आली की घरोघरी हमखास बनला जातो तो म्हणजे तिळगुळ। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी पारंपरिक, मऊ आणि चविष्ट असा तिळगुळ कसा बनवायचा, तेही अगदी सोप्या पद्धतीने। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर तिळगुळासाठी लागणारं साहित्य आहे अर्धा किलो पांढरे तीळ, अर्धा किलो गूळ, 150 ग्रॅम शेंगदाणे आणि 2 चमचे साजूक तूप। तर लाडू बनवत असताना नेहमी जेवढे तीळ घेतले तर तेवढेच समप्रमाणामध्ये आपल्याला गूळही घ्यायचा आहे, तेव्हाच आपले लाडू जे आहेत ते अगदी परफेक्ट तयार होतात। तर आता सगळ्यात अगोदर गॅस ऑन करून त्यावरती आपल्याला जाड तळाची कढई ठेवायची आहे। तर कढई ही नेहमी जाड तळाची घ्यायची, जेणेकरून जे आपले तीळ आहेत तर ते खाली लागणार नाहीत। तर जाड तळाच्या कढईमध्ये आपण तीळ घातलेत आणि त्याला छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। जोपर्यंत तिळांमधनं चटचट असा आवाज येत नाही तोपर्यंत आपल्याला तीळ छान खरपूस भाजून घ्यायचेत। आणि जेवढे तीळ छान भाजले जातील तेवढे आपले लाडू छान खमंग असे बनून तयार होतात। तर तीळ भाजून झाले की त्याला आपल्याला साईडला काढून घ्यायचे, थंड व्हायला ठेवून द्यायचे। आता तोपर्यंत आपल्याला त्याच कढईमध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि शेंगदाणे पण छान आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। बघू शकता शेंगदाण्यांना जोपर्यंत आतमधनं भेगा पडत नाहीत तोपर्यंत आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। आता शेंगदाणे भाजून झाले की एका प्लेटमध्ये बाजूला काढून घ्यायचे आहेत। जोपर्यंत शेंगदाणे भाजून होत आहेत तोपर्यंत माझा आविष्कार इथे तीळ एन्जॉय करतोय। तर आता शेंगदाणे पण आपले भाजून झाले, तर हा भाजलेले शेंगदाणे छान हातावरती चोळून त्याची साल काढून घ्यायची आहे। आणि शेंगदाण्यांची साल काढून झाली की त्यांना अशा पद्धतीने चाळून घ्यायचे आणि चाळून घेतलेले शेंगदाणे आपल्याला खलबत्त्यामध्ये जाडसर असे वाटून घ्यायचे। तर तुम्ही मिक्सरमध्ये पण फिरवून घेऊ शकता। तर अशा पद्धतीने शेंगदाण्यांची जाडसर अशी भरड करून घेतलेली आहे। आता कढईमध्ये 2 चमचे तूप घालायचे आणि त्यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे आणि गूळ छान वितळवून घ्यायचा आहे। गुळाला खूप जास्त पण आपल्याला शिजवायचं नाहीये, फक्त गूळ वितळवून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये 2 चमचे पाणी घालायचे। तर पाणी घातलेली क्लिप माझ्याकडून मिस झाली आहे। तर गुळामध्ये पाणी घालून गुळाला छान वितळवून घ्यायचं आहे आणि वितळलेला गूळ एकदा चेक करायचा आहे। अशा पद्धतीने गुळाची गोळी झाली की समजून जायचं की आपला जो पाक आहे तो रेडी झालेला आहे। तर तयार पाकामध्ये आपल्याला तीळ आणि शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। पाक करत असताना थोडीशी काळजी घ्यायची आहे। थोडा जरी पाक आपला जास्त वेळ शिजला तर लाडू खूप कडक होण्याची शक्यता असते। त्याच्यामुळं पाक जो आहे तर तो लगेचच चेक करायचा। गूळ वितळला की लगेचच चेक करून बघायचं आणि त्याची गोळी तयार झाली की लगेचच त्यामध्ये तीळ आणि शेंगदाणे घालून घ्यायचे। तर आता आपलं हे मिश्रण रेडी झालेलं आहे। तर आता गरम आहे तोपर्यंतच आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत। थोडंसं हाताला सोसवेल असं झालं की लगेचच थंड पाण्यामध्ये हात बुडवून याचे आपल्याला मध्यम आकाराचे लाडू वळून घ्यायचे आहेत। अर्धा किलो तीळ आणि अर्धा किलो गूळ या प्रमाणामध्ये मध्यम आकाराचे लाडू वळले तर साधारण 30 ते 35 लाडू बनून तयार होतात। बघू शकता किती सुंदर असा गोल गरगरीत लाडू तयार झालेला आहे। तर अशाच पद्धतीने उरलेले सर्व लाडू आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। आणि लाडू हे आपल्याला नेहमी गरम गरम मिश्रणाचेच बनवायचे आहेत। जर हे मिश्रण थंड झालं तर लाडू वळणार नाहीत आणि जर लाडू बनवतानाच मिश्रण जर थोडंसं थंड झालं आणि लाडू वळत नसतील तर परत एकदा त्याला गरम करून घ्यायचे आणि लाडू बनवायला घ्यायचे। त्याचबरोबर हे मिश्रण जर कोरडं झालं आणि लाडू वळत नसतील तर त्यामध्ये थोडासा गुळाचा पाक करून परत याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि लाडू बनवून घ्यायचे। लाडू व्यवस्थित बनतात। तर या मकर संक्रांतीला ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच पारंपरिक आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तोपर्यंत बाय बाय।